गजानन अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 18 श्री गणेशाय नमः। हे चिद्विलासा गोविंदा श्रीनिवासा आनंदकंदा परेशा दीनबंधो केशवा केशीमर्दना हे माधवा मधुसूदना पूतना प्राणशोषणा पांडुरंगा रुक्मिणीपते। माझ्या मनातील इच्छा तू सर्व इच्छा तू जाणतोस। भक्त जी जी इच्छा करतात भगवंत ती पूर्ण करतात आणि म्हणूनच तू माझे मनोरथ आता पूर्ण कर। मनातील कठोरता दूर कर, कारण हा दासगणू तुझा सेवकच आहे। आकोटच्या शेजारी मुंडगावी बायजा नामक समर्थांची एक भक्त होती। शिवराम तिचे वडील तर भुलाबाई तिची आई। बायजाचे लहानपणीच लग्न झाले होते। विद्यात्याने नशिबी जे लिहिले असेल तेच घडते। बायजा मोठी झाल्यावर तिचे वडील तिला सासरी गर्भधान करण्यासाठी घेऊन गेले, पण उपयोग झाला नाही। जामात शंड होता, त्यामुळे आईवडिलांना खूप वाईट वाटले। आई म्हणाली हिचे दुसरे लग्न करून द्यावे। त्यावर वडील म्हणाले तू धीर सोडू नकोस, पुरुषत्वाचा प्रकार एकदम समजत नाही, काही दिवस वाट बघू। हा विचार करून तिला तिथेच ठेवून ते मुंडगावी परत आले। बायजाचे वय त्यावेळी 15-16 वर्षाचे होते। वर्ण काळा सावळा असला तरी नागडोळे पाणीदार होते, दिसायला छान होती। त्यामुळे तिचा थोरला दीर तिच्या मागे लागला, तिला सारखा त्रास देऊ लागला। तेव्हा ती देवाचा धावा करीत असे। एके दिवशी रात्री आपला हेतू कळवण्यासाठी तो तिच्या जवळ आला। तिने नकार देऊन म्हटले, अरे तुला लाज कशी वाटत नाही, तू ज्येष्ठ दीर म्हणजे पित्यासारखा आहेस। तरी देखील तो ऐकेना। तिच्या अंगावर हात टाकणार एवढ्यात त्याचा मोठा मुलगा माडीवरून खाली पडला, त्याला खोक पडली। बायजेने त्या मुलाला मांडीवर घेतले आणि औषध लावले आणि दीराला समजावले, या गोष्टीचा विचार कर, परस्त्रीचा अभिलाष करणे योग्य नाही। धीराला भीती वाटली आणि तो शांत झाला, पण तरी देखील तिथे राहणे सोयीस्कर नाही, म्हणून तिचा पिता शिवराम तिला घेऊन आपल्या गावी परत आला। त्यानंतर भुलाई शिवरामला म्हणाली, हिला आपण शेगावी महाराजांना भेटायला घेऊन जाऊ आणि पुढे हिचे काय भविष्य आहे ते विचारू। शिवरामने ते मान्य केले। बायजेला घेऊन पत्नीसह तो महाराजांकडे आला। त्यांच्या पायावर बायजेला घातलं आणि हात जोडून विनवणी केली, समर्था हिच्यावर दया करा, हिला पुत्रपौत्र द्या। समर्थांनी ते ऐकले आणि ते हसत म्हणाले, अरे विधात्याने हिच्या नशिबी पुत्र लिहिलेच नाहीत, जगात जेवढे पुरुष आहेत हे सगळे हिचे वडीलच आहेत। हे ऐकून शिवरामला अतिशय दुःख झाले। बायजेला घेऊन तो मुंडगावी परत आला, पण बायजेला मात्र अतिशय आनंद झाला। तेव्हापासून गजाननावर तिची विलक्षण श्रद्धा बसली। त्याच मुंडगावात पुंडलिक भोकरे नावाचा समर्थांचा शिष्य होता। त्याच्यासोबत ती शेगावी वारी करू लागली। सुरुवातीला बायजाच्या आईवडिलांनी पुंडलिकासोबत तिच्या शेगावी जाण्यास आडकाठी घातली नाही। त्यांना असे वाटले की हिने संतसेवा केल्याने समर्थ हिच्यावर कृपा करतील, जावयाला पुरुषत्व देतील, संतांना अशक्य काही नाही। हा विचार करून ते शांत बसले। पण पुंडलिक व बायजा दोघे सोबत जातात, यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली। तरुणपणी कसला आलाय परमार्थ, वारी हे ढोंग आहे। दोघेही तरुण आहेत। पुंडलिक जर माळी असता तर चाललं असतं, पण तो मराठा आणि ही माळी, त्यामुळे जातीभेदामुळे यांचे लग्न शक्य नाही। या गोष्टी भुलाईच्या कानावर आल्या। ती बायजाला म्हणाली, तू सारखी पुंडलिकाच्या घरी का जातेस, कार्टे आमच्या नावाला दोष लावू नकोस। भुलाई नवऱ्याला म्हणाली, ही सारखी पुंडलिकाकडे जाते, त्याच्यासोबत हितगूज करते, त्याच्याकडे पाहून हिला प्रेम उफाळून येते, हिचे दुसरे लग्न लावून द्या। चला आधी हिला घेऊन आपण शेगावी जाऊ आणि महाराजांना सगळं सांगू, त्यांना सगळं कळतं। त्यानंतर शिवराम भुलाबाई बायजा आणि पुंडलिक सगळे शेगावी समर्थांकडे आले। त्यांना बघून महाराज म्हणाले, पुंडलिका ही बायजा तुझी पूर्वजन्मीची बहीण आहे। लोक कितीही निंदा करोत, हिला अंतर देऊ नकोस, दोघे मिळून माझी भक्ती करा। भुले आपल्या मुलीला दोष देऊ नकोस, हे बहीण भाऊच आहेत। ही बायजा संसार करायला आली नाहीये। जनाबाई जशी पंढरपुरात होती तशी ही आम्हाला शरण आली आहे। माझ्या जनाबाईला कुणी छळू नका। हे समर्थांचे भाषण ऐकून शिवराम अतिशय गहिवरून गेला। त्यानंतर बायजाच्या वारीला कुणीही विरोध केला नाही।
महाराज आपल्या भक्तांचे सदैव रक्षण कसे करतात ती कथा आता ऐका. भाऊ राजाराम कंवर हा खामगावी दवाखान्याचा अधिकारी डॉक्टर होता. याच भाऊस एकदा दुर्धर फोड झाला. वेगवेगळे डॉक्टर बुलढाणा, अकोला, अमरावतीहून आले, औषध पाणी दिले, शस्त्रक्रिया केली, पोटातून अनेक औषधं दिली, पण कशाचा काही उपयोग झाला नाही. फोड वाढू लागला. मोठ्या भावास भीती वाटू लागली. भाऊ शय्येवर तळमळत असे. व्याधी असह्य झाली. शेवटी त्याने विचार केला, आता सद्गुरू पाय आठवावे, याशिवाय उपाय नाही. पडल्या पडल्या तो हात जोडून म्हणू लागला, हे सद्गुरुनाथा, धाव, या लेकराचा उगाच अंत पाहू नकोस. श्रोते हो, अशी सारखी विनवणी करत असताना क्षणाक्षणाला त्याला विचार येऊ लागला. रात्र उलटून गेली. 1 वाजला. आकाश अंधाराने भरून गेले. रात्रीचा तो किर्र आवाज कोल्हेकुई ऐकू येत होती. त्यावेळी एक दमणी तिथे आली. गाडीला बैल जुंपले होते. त्यांच्या कंठातील घुंगरांचा आवाज खुळखुळ असा येत होता. दमणीस पडदे लागले होते. ती दमणी दवाखान्याच्या अगदी दाराशी येऊन थांबली. डॉक्टर आपल्या शय्येवरूनच तिकडे बघत होता. एक ब्राह्मण दमणीतून उतरला आणि बंगल्याचे दार ठोठावू लागला. डॉक्टरांच्या मोठ्या भावाने दार उघडले आणि विचारले, आपण कोण? यावेळी कुठून आलात? त्यावर ब्राह्मण म्हणाला, माझे नाव गजा. मी तीर्थ अंगारा घेऊन शेगावहून आलो आहे. डॉक्टर भाऊ कवराला जो फोड झाला आहे त्यावर लावण्याकरता हा अंगारा पाठवला आहे आणि हे तीर्थ प्यावयास सांगितले आहे. हे आपल्या हातात घ्या. मी परत जातो. मला जास्त वेळ नाही. असे म्हणून तीर्थ अंगारा देऊन तो ब्राह्मण निघून गेला. त्याला शोधण्याकरिता भाऊने एक शिपाई पाठवला, पण त्याचा पत्ता लागला नाही. कुठेच गाडी दिसली नाही. भाऊ मनात घोटाळला. काहीच तर्क लागेना. शेवटी फोडाला अंगारा लावला आणि काय आश्चर्य, त्या क्षणी तो फोड फुटला आणि त्यातून भरभर पू बाहेर पडला. एक घटका गेला आणि पूर्ण पू निघून गेला. बघा, समर्थ अंगाऱ्यात केवढी शक्ती आहे. भाऊला झोप लागली. पुढे व्याधी बरी झाली. हळूहळू शक्ती आली आणि भाऊ पूर्ववत झाला. पुढे समर्थ दर्शनासाठी शेगावी आला. त्याला बघून समर्थ म्हणाले, अरे, माझ्या गाडी बैलास तू साधा चारा पण दिला नाहीस. हे त्यांचे सांकेतिक बोलणे ऐकून भाऊचे मन भरून आले. त्या रात्री जो ब्राह्मण माझ्याकरता तीर्थ अंगारा घेऊन आला होता तो खरोखर माझा गजाननच होता. लेकरासाठी खामगावी धावत आला. कवराने व्याधीनिमित्त अन्नदान केले. खरोखर श्री गजानन अवलिया अंतर्ध्यानी आहेत. असो, एकदा समर्थस्वारी चंद्रभागेच्या तीरावर पंढरपुरी श्री विठ्ठलाला भेटावयास निघाली. सोबत भक्त मंडळी होती. वारीचा दिवस होता, त्यामुळे स्पेशल गाड्या वरचेवर पंढरपूर स्टेशनवर येऊ लागल्या. जगुआबा, हरी पाटील, बापूना आणि इतर भक्त मंडळी शेगाव सोडून नागझरीपर्यंत पोचले. त्या गावी माळावर एक भुयार आहे. तेथे गोमाजी नावक साधू समाधिस्थ झाले आहेत. त्या माळाच्या आजूबाजूस जिवंत पाण्याचे झरे आहेत, म्हणून त्या गावाचे नाव नागझरी असे पडले. हे गोमाजी महादजी पाटलांचे गुरु होते. शेगावच्या पाटील वंशावर यांची कृपा होती. म्हणूनच या गोमाजींना नमस्कार करून पंढरीला पुढे जाण्याचा त्यांचा नियम होता. अशा प्रकारे दर्शन घेऊन सगळे रेलगाडीत बसून पंढरपुरी पोचले. हरिपाटलासोबत समर्थ, बापूना तसेच 5-50 भक्त मंडळी होती. आषाढ शुद्ध नवमीचा दिवस होता. वारकऱ्यांचे पंढरपुरात थवेच्या थवे येऊ लागले. आकाशात मेघांनी गर्दी केली. कुठेतरी पावसालाही सुरुवात झाली. सागर भरतीच्या वेळी जसा उचंबळून येतो तसेच ते भूवैकुंठ म्हणजे पंढरपूर भक्तांनी गजबजून गेले. प्रदक्षिणेच्या मार्गावर टाळांची गर्दी झाली. भक्त मोठमोठ्याने जय जय रामकृष्ण हरी असे म्हणू लागले. कुणाचा कुणाला शब्द ऐकायला जाईना. असे भक्तिमय वातावरण सर्वत्र होते. आनंदी आनंद होता. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सावता, गोरा कुंभार, श्री तुकोबा, सोपान, मुक्ता, जनार्दन इत्यादी अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात आल्या. भक्तांनी स्वागताकरता बुक्का उधळण्यास सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण आकाश बुक्क्याच्या छताने भरून गेले होते. तुळशी फुलांचा सुवास सर्वत्र पसरला. श्रोते हो, अशा त्या मंगलमयी वातावरणात समर्थ पंढरपुरात पोचले आणि कुकाजीच्या पंढरपुरातील वाड्यात ते उतरले.
हा वाडा प्रदक्षिणेच्या वाटेवरतीच आहे. त्यावेळी मंदिरात भक्तांच्या दर्शनाची गर्दी उसळली होती. पोलीस थोड्या थोड्या अंतरावर रस्त्यावर उभे होते. रस्त्याने वारकरी हरिभजन करीत पुढे चालले होते. एकादशीच्या दिवशी हरिपाटलासोबत बापूना काळे सोडून इतर सर्व भक्त मंडळी हरिदर्शनास मंदिरात गेली. बापूना स्नानासाठी गेला होता, त्यामुळे त्याला उशीर झाला. तेवढ्यात बाकी मंडळी निघून गेली. स्नान करून आला तेव्हा त्याला समजले की सगळी मंडळी आत्ताच मंदिरात निघून गेली आहेत. मग तोही दर्शनाचा हेतू मनात ठेवून पळत पळत निघाला. मंदिराच्या सभोवताली लोकांची चिक्कार गर्दी झाली होती. मुंगीलाही जाण्यासाठी वाट मिळेना. मग हा कसा पुढे जाणार? त्यातच गरिबी. त्यामुळे हताश झाला. मनात म्हणू लागला, हे विठ्ठला ऋषिकेशा, असा निष्ठुर का झालास रे? मला दर्शन दे. तू सावत्या माळ्याला भेटण्याकरिता अरण्यास धावून गेला, तसाच मला भेटायला हे पांडुरंगा मंदिरातून येना. अरण्य 8 कोस दूर होते. इथे खूप अंतरही नाही. मी मंदिराच्या जवळच वाटेवर उभा आहे. तुला लोक अनाथांचा नाथ असे म्हणतात. मग हे देवा, माझी का आता अशी उपेक्षा करतोस? असा मनात खूप वेळ त्याने धावा केला. शेवटी हताश झाला. संध्याकाळच्या वेळी तो वाड्यात परत आला. त्यावेळी चेहरा म्लान झाला होता. दिवसभराचा उपास. पण बापूनाचे मन मात्र विठ्ठल दर्शनाकरता लागलेले. शरीर घरी परतले, पण मन मंदिराच्या सभोवताली भिरभिरत होते. श्रोते हो, यालाच ध्यास असे म्हणतात. बापूनाला बघून सगळी भक्तमंडळी हसू लागली. हा बेटा अभागीच आहे. शेगावहून पंढरीस दर्शनास आला आणि इथे येऊन गावात निरनिराळे खेळ बघत बसला. याची भक्ती खोटी आहे. याला हरीचे दर्शन कसे होणार? ऐनवेळी दर्शनाचे वेळी हा गैरहजर राहिला. कोणी म्हणावे, अरे वेदांत सारा इथेच आहे. दर्शनास मंदिरात जाण्याची काय गरज आहे? त्याचा भगवंत त्याच्या हृदयातच आहे. नुसत्या दगडाच्या मूर्तीची पूजा करण्यात काय अर्थ आहे? आपण वेडे म्हणून दर्शन घ्यायला मंदिरात गेलो. बापूनाचा नारायण तर वाटेल तिथे रस्त्यावरच उभा आहे. तेव्हा दुसरा म्हणाला, असे असेल तर मग हा इथे का आला? शेगावी राहूनच याने दर्शन घ्यायचे होते ना. सगुणोपासना झाल्याशिवाय पूर्ण ज्ञान मिळत नाही. लहानपण आल्याशिवाय तरुणपणा कसा येईल? असा प्रत्येकाने त्याचा उपहास केला. एवढ्या साऱ्या लोकांसमोर त्याचा टिकाव काय लागणार? बिचारा बापूना उपाशीपोटीच दाताला दात लावून बसून राहिला. ही सगळी गंमत स्वामी आपल्या निजल्या जागेवरून बघत होते. गरिबांचे साकडे एका साधूलाच समजतात. ज्याला सत्संगती घडते तो खरा भाग्यवान. समर्थ बापूनाला म्हणाले, अरे असा दुःखी होऊ नकोस. ये इकडे, तुला रुक्मिणी रमणास भेटवतो. असे म्हणून महाराज जागीच उभे झाले. हात कमरेवर ठेवले, पाय खाली जुळवले. कंठात तुळशी फुलांच्या माळा. सावळी सुंदर अशी ही सुंदर मूर्ती बापूनाला दिसली. ते सुंदर रूप बघून त्याने पायावर डोके ठेवले. पुन्हा वर बघतो तर काय, समर्थ दिसले. ते पाहून बापूनास अत्यानंद झाला. तेव्हा इतर भक्त महाराजांना म्हणाले, महाराज, आम्हालाही तसेच दर्शन होऊ द्या. आम्हाला देखील श्रीहरीच्या पुनर्दर्शनाची इच्छा आहे. ते त्यांचे बोलणे ऐकून गजानन म्हणाले, अरे आधी बापूनासारखे विशुद्ध निर्मळ मन करा. तसे झाले तर नक्की तुम्हालाही मी दर्शन घडवीन. दर्शन ही काय वस्तू बाजारात मिळते तुम्हाला आणून द्यायला? आधी मन पापरहित करा, तरच पुढे दर्शन घडेल. बघा, समर्थांनी बापूनाला साक्षात विठ्ठल दर्शन कुकाजीच्या वाड्यात करवले. संतत्व हा खेळ नाही. संत आणि भगवंत हे एकरूपच आहेत. गोपालकाला करून मंडळी शेगावी परतली. बापूनाला प्रत्यक्ष हरिदर्शन झाले. त्या पुण्याने त्याला रसिक, विद्वान, चतुर असा पुत्र झाला. संतसेवा कधीही वाया जात नाही. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला म्हणून त्याने त्याचे नाव नामदेव ठेवले. असो, कवठे बहादूर नावाचा वराडचा एक माळकरी वारी करण्यासाठी वाड्यात उतरला होता. तिथे आषाढी द्वादशीला पंढरपुरात महामारी आली. मग काय विचारता, प्रेतामागून प्रेत दिसू लागले. डॉक्टरांच्या सल्ल्याने पोलीस घरात शिरून प्रेत बाहेर काढू लागले. वारकऱ्याला ओढून गाडीत बसून भराभरा चंद्रभागेच्या पार कुर्डुवाडीच्या रस्त्याकडे पाठवू लागले. त्यावेळी हा कवठे बहादूरचा वारकरी सुद्धा महामारीने आजारी पडला.
त्याला ढाळ उलट्या होऊ लागल्या, हातापायाला गोळे आले. कुणी त्याच्यापाशी सेवा करण्यास जवळ जाईना. पोलिसांच्या भीतीने कुणी ही गोष्ट कुणास सांगितली पण नाही. शेगावची सारी मंडळी परत जाण्यास निघाली. एका घटकेत सारा वाडा मोकळा झाला. पण हा वारकरी मात्र तिथे तसाच पडून राहिला. कठीण काळी कोणीच मदतीस येत नाही. लोक सुखार सोबत करतात, संकटात दूर पळून जातात. त्यावेळी संकटकाळी फक्त संत किंवा देवच रक्षण करतात. लोक निघाले हे बघून श्री गजानन साधूवर इतरांना म्हणाले, अरे हा ओसरीवर असाच झोपून आहे, याला आपल्यासोबत घेऊन जाऊया. त्यावर लोक म्हणाले, गुरुराया हा बहुतेक मेला असावा असे वाटते. याच्या नादी लागलो तर आपल्यावर देखील संकट येईल. आपल्यासोबत 50 माणसे आहेत. या पंढरपुरी महामारी हळूहळू जोर पकडते. अशा परिस्थितीत याच्यासोबत इथे थांबणे योग्य होणार नाही. चला आपणही लवकरात लवकर चंद्रभागेच्या दुसऱ्या तटावर पोहोचू. तेव्हा महाराज सगळ्यांना म्हणाले, अरे तुम्ही असे वेड्यासारखे का करताय? आपल्या देशबंधूला सोडून जाणे योग्य नाही. असे म्हणून महाराज वारकऱ्याच्या जवळ गेले आणि त्याला हात धरून उठवून बसवले आणि मधुर वाणीने म्हणाले, चल बापा उठ, आता आपण वराडी जाऊ. त्यावर वारकरी म्हणाला, गुरुनाथा आता कशाचे वराड हो, माझा अंतकाळ आता जवळ आला आहे. कुणी नातेवाईक सुद्धा जवळ नाही. त्यावर सद्गुरुनाथ म्हणाले, अरे वेड्या असं भिवू नकोस, तुझे गंडांतर आता टळले आहे. असे म्हणून त्यांनी त्या वारकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काय आश्चर्य, ढाळ उलटी बंद झाली. अंगात शक्ती आल्यासारखे त्याला वाटू लागले आणि लगेच तो उभा देखील झाला. अहो संतांनी ज्याचा हात धरला त्याला यम देखील स्वतःच्या मनाने नेऊ शकत नाही. घटकेत तो पहिल्यासारखा झाला. भक्त मंडळींसोबत चंद्रभागेच्या पैलतीरी आला. अतिशय आनंद झाला. समर्थ चरणांना वंदन करून म्हणू लागला, हे दयाळा तू मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलेस. हा चमत्कार बघून भक्त मंडळी समर्थांचा जय जयकार करत निर्धास्तपणे करडूवाडीस पोहोचले. पंढरीची वारी करून भक्त मंडळी शेगावी सुखरूप पोहोचली. एकदा एक कर्मठ ब्राह्मण शेगावी श्री गजानन स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आला. त्याने समर्थांची कीर्ती आपल्या गावीच ऐकली होती, म्हणून खूप दूरवरून तो समर्थ दर्शनाकरता आला. त्याचे खूप सोवळेओळे होते. समर्थांना पाहून मात्र त्याचे मन खट्टू झाले. तो नाराज झाला. मनात म्हणू लागला, मी उगाच इथे या वेड्याच्या दर्शनासाठी आलो. हा तर भ्रष्टांचा शिरोमणी आहे. इथे सोवळेओळे काहीच नाही, सर्वत्र अनाचार आहे. या पिशाला लोक साधू कसे म्हणतात. त्यावेळी मठात एक काळे कुत्रे मृत होऊन येण्या जाण्याच्या रस्त्यावर पडले होते. त्या कुत्र्याकडे बघून ब्राह्मण अतिशय खिन्न झाला. अरे मी पाणी कसे आणू? हा कुत्रा मध्येच रस्त्यात पडला आहे. याचे प्रेत पण कोणी उचलत नाही, नुसते गांजा ओढतात. या वेड्याला महाराज महाराज म्हणून वंदन करतात. मला कुठून याचे दर्शन घेण्याची बुद्धी झाली काही समजत नाही. त्याच्या मनातले हे विचार समर्थांनी जाणले. त्याचा संभ्रम नष्ट करण्यासाठी समर्थ आपले आसन सोडून ब्राह्मण जिथे उभा होता त्या ठिकाणी आले आणि त्याला म्हणाले, माझी यथासांग पूजा करा. कुत्रे मेलेले नाही, मनात संशय आणू नका. ते ऐकून तो ब्राह्मण रागवला आणि समर्थांना म्हणू लागला, अरे मला तुझ्यासारखे वेड लागले नाही. कुत्रे मरून 1 प्रहर झाला आहे. त्याचे प्रेत रस्त्यावरच पडले आहे. याचा विचार तुम्हाला कोणाला येत नाही काय? हे ऐकून समर्थ उत्तरले, अरे आम्ही भ्रष्ट आहोत, तुझ्यासारखे ज्ञानी नाही. पण मनात खंत ठेवू नका. हे विप्रवरा, पाणी आणण्यासाठी घागर घेऊन या लवकर. माझ्या मागे चला. असे म्हणून पुण्यराशी कुत्र्यापाशी आले आणि आपल्या पायाने त्यांनी कुत्र्यास स्पर्श केला. तो काय चमत्कार झाला. त्यांचा पदस्पर्श होताच कुत्रे उठून बसले. तो चमत्कार पाहून ब्राह्मण निरुत्तर झाला. तो म्हणाला, यांचा अधिकार तर देवासारखा थोर आहे. मी उगाच यांची निंदा केली. यांची योग्यता मी समजू शकलो नाही. असे म्हणून त्याने समर्थांच्या पायास मिठी मारली. हे गुरुवरा, आज माझे सारे अपराध आपण क्षमा करा. माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवा. मी अनंत अपराधी आहे आणि तू एकटाच या भूमीवर सोवळा आहेस. या जगाचा उद्धार करण्यासाठी ईश्वराने तुला पाठवले आहे. श्रोते हो, त्या दिवशी त्याने समराधना केली. मनातील सर्व शंका नष्ट झाल्या. समर्थ चरणी लीन झाला. समर्थ प्रसाद घेऊन घरी परत गेला.
श्री गजानन हे साक्षात भगवंत आहेत याची त्याला प्रचिती आली. असा हा श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय नामक ग्रंथ भाविकांना सत्पथ दाखवणारा होवो हीच दासगणूंची इच्छा. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. जय गजानन.